पळशी झाशी ग्रामपंचायत मार्फत माजी सैनिक PSI यांचा सत्कार, तसेच वृक्षारोपण व तरुणांना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न। संग्रामपूर तालुक्यात दिनांक जुलै 24 रोजी ग्रामपंचायत पळशी झाशीच्या वतीने गावातील माजी सैनिक मनोहर दोरकर, गजानन वाघ, आनंद तायडे यांचे वडील मधुकर तायडे, PSI विलास बोबडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन गव्हांदे, संतोष गाडे व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ग्रामपंचायतला सहकार्य करणारे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजूभाऊ ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। नंतर वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील तरुण युवकांना PSI बोबडे साहेब, मनोहर दोरकर, गजानन वाघ, अशोक भिवटे, सुजित बांगर, दत्ता मारोडे, अमोल मारोडे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार इत्यादी मान्यवरांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजूभाऊ मारोडे, प्रमुख उपस्थिती सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई पवार, गजानन भाऊ पाचपोर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हेलगे, नारायण चितोडे, उमेश कोठे, अमोल दामले, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मिर्झा सर, शिक्षक वृंद इत्यादी मान्यवरांच्या समक्ष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित बांगर, सुमित गवई, प्रास्ताविक राहुल मेटांगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैभव तायडे यांनी केले। त्यावेळी गावातील पोलीस पाटील संतोष निकाळजे, विनोद भिवटे, रामभाऊ भारसाकडे, गुणवंत बांगर, कार्तिक घुले, ज्ञानेश्वर घाटे, सुनील मुकुंद, विजय बाजोडे, ऋषिकेश कमलाकर भिलंगे, क्षितिज इंगळे, उदय हिवराळे, शंकर चितोडे, संकेत वावगे, सौरव दामोदर, कृष्णा निर्मळे, रामद भारसाकडे, कुणाल मारोडे, अविनाश बाजोडे, रोशन बांगर, कुणाल श्रीराम बांगर, आकाश मारोडे, ज्ञानेश्वर यादगिरे, रामदास कुईटे, विजय भारसाकडे, मनोहर वाघ, सुनील भिवटे, प्रफुल मारोडे, गणेश रोहनकार, संजय गिरी, अखिलेश साबे, चेतन करांगडे, आनंद बाजोडे, शिवम मोरकर, सार्थक माळी, आदित्य चितोडे, सागर इंगळे, गजानन मारोडे, अमोल ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुधाकर शिरसोले, नरेंद्र रायलकर, ज्ञानेश्वर मारोडे, गणेश खरचने तसेच गावातील नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत। गावातील जे सर्व तरुण जे आहेत, जे तरुण विफरलेले आहेत, त्यांना जाग्यावर आणण्यासाठीचं काम जे आमचे माजी सैनिक आहेत त्यांच्या मार्फत आम्ही गावात करणार आहोत आणि तशाच प्रमाणे आमचे जे व्यायामशाळेचे कामं असतील ते पण आम्ही व्यवस्थित करणार आहोत। सोबतच आमची जे वाचनालय आहे तिथले पण आम्ही कामं व्यवस्थित करू।